नमस्कार. कल्पना करा, उद्या सकाळी पेट्रोल 15 रुपयांनी महागलं, शेअर बाजार घसरला आणि जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं तर कारण काय? एक छोटीशी समुद्र खाडी, त्याचं नाव आहे हॉर्मुझ. आज इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यातील संघर्ष फक्त सीमावर नाही, तर आपल्या खिशावर आणि भविष्यात परिणाम करणार आहे. म्हणून आजचा विषय फक्त बातमी नाही, तर जगाच्या उद्याची एक चेतावणी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी DS लोखंडे पाटील. आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत गंभीर घडामोडीवरती. हॉर्मुझ खाडीत इराणने 2 व्यापारी जहाजे ताब्यात घेतल्याची बातमी आज समोर आली. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी एक जहाज भारताच्या दिशेने येत होतं. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा आधीच मध्य पूर्वेमध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात एक मोठा तणाव वाढलेला आहे. आता सर्वप्रथम यामध्ये समजून घेऊयात, हॉर्मुझ खाडी म्हणजे जगाच्या तेल पुरवठ्याची जीवनरेखा आपण म्हणू शकतो. जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि व्यापारी माल या समुद्र मार्गाने जातो. त्यामुळे इथे निर्माण झालेला तणाव संपूर्ण जगावरती याचा परिणाम होऊ शकतो. आता नेमकी घटना काय घडली? इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGC ने 2 जहाजे त्यांच्या ताब्यात घेतली असा दावा केला त्यांनी. त्यात MSC फ्रान्सिस्का आणि इपेमोनोडास या जहाजाचा समावेश होता. यातील एक कंटेनर जहाज लोबेरियन ध्वजाखाली नोंदणीकृत होतं आणि ते दुबईच्या जेबेल अली बंदरातून गुजरातच्या दिशेने निघालं होतं, म्हणजे भारतात येत होतं. म्हणजे ही घटना भारतासाठी फक्त आंतरराष्ट्रीय बातमी नाही, तर थेट भारताशी जोडलेली एक महत्वाची गंभीर बाब आहे. माहितीनुसार इराणी सैन्याने जहाजाला थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र जहाज न थांबल्याने त्यावरती गोळीबार करण्यात आला. हे दुसऱ्यांदा झालं आणि त्यानंतर जहाज ते पूर्ण ताब्यात घेण्यात आलं. हा फक्त समुद्री तपास नव्हता, हा स्पष्ट एक कळतं ह्याच्यामधनं की शक्ती प्रदर्शनाचा एक संदेश होता. आता प्रश्न आहे, इराण भारतासोबत असं का करते? इराणला वाटते की अमेरिका आणि इस्रायल त्याला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायल सोबतचा संघर्ष वाढल्यानंतर अमेरिका त्या भागात मोठ्या प्रमाणात अमेरिकेने काय केलं होतं, नौदल त्यांचं तैनात केलं होतं. त्यामुळे इराण हे जगाला दाखवू इच्छिते किंवा जगाला दाखवते की हा परिसर आमच्या जवळ आहे आणि आमची ताकद अजून जशी आहे तशी आहे आणि ती कायम राहणार आहे. आता दुसरीकडे होते काय, अमेरिका समुद्री मार्ग सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली त्या भागामध्ये नौदल वाढवत आहे. इस्रायल इराणकडून येणाऱ्या धोक्यावर लक्ष ठेवून सज्ज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तिन्ही शक्ती एका ठिकाणी समोरासमोर उभ्या आहेत. आता भारतावर याचा परिणाम काय होणार हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. आता यामधला पहिला परिणाम, तेल महाग होईल. हॉर्मुझ खाडी अस्थिर झाली तर तेलाचा भाव वाढेल. तेलाचे दर वाढले तर यामध्ये पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं आणि त्या रिगार्डिंग सर्व वस्तू महाग होणार. भारताचा व्यापार म्हणजे भारताच्या व्यापारावरती ताण येईल. भारताकडे येणाऱ्या जहाजांना धोका वाढेल, ही दुसरी जोखमी आहे. त्यामुळे विमा खर्च वाढेल, त्या जहाजाचा माल वाहतूक उशिरा होईल, आयात निर्यात मागेल. आता ह्याच्यानंतर तिसरा परिणाम जर बघितला, भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी आहे. यामध्ये भारताचे इराणशी संबंध चांगले आहेत, अमेरिकेची भागीदारी चांगली आहे, इस्रायल सोबत संरक्षण सहकार्य चांगलं आहे. म्हणून भारताला यामध्ये हित संबंध जपण्यासाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये सर्व एक गोष्ट लक्षात येते की भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. आता यामध्ये युद्ध फक्त बंदुकीने होते असं नाही, यात समुद्रात होते, एका आपल्या अर्थव्यवस्थेवरती होते, सर्व बाजारावरती होते. युद्धाचा सर्वात मोठा फटका प्रत्येक ह्या देशाच्या सामान्य नागरिकावरती बसते, त्यामध्ये भारत पण आहे. इराण जहाज जप्त करते म्हणजे जगाला संदेश देते की आम्ही पण कमकुवत नाही. अमेरिका नौदल पाठवते म्हणजे संदेश देते की आमचं नियंत्रण ह्या भागावरती आहे. इस्रायल कायम सज्ज आहे म्हणजे संदेश देते जगाला की हल्ला झाला तरी आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, आम्ही तिथे उभा आहोत, आमच्यामध्ये ती ताकद आहे प्रत्युत्तर देण्याची. आता हा जर संघर्ष वाढत गेला तर त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आता कोणाला मोजावी लागणार आहे? उत्तर सोपं आहे, सामान्य जनता, व्यापारी, कामगार आणि जगाची अर्थव्यवस्था. शेवटी एवढंच सांगतो की हॉर्मुझ खाडीतील हा तणाव फक्त दूरच्या देशाचा विषय नाही. आज भारताच्या दिशेने येणारा एक जहाज अडवलं गेलं, उद्या त्याचा परिणाम आपल्या थेट खिशावरती होऊ शकतो. म्हणून बातमी फक्त ऐकू नका, तिच्या मागचं राजकारण, अर्थकारण आणि परिणाम समजून घ्या. कारण एकंदरीत हे जो संघर्ष आहे या 3 देशांमधला, याचा थेट परिणाम भारतावरती पडतोय.
जय हिंद, जय महाराष्ट्र.